छत्रपती संभाजीनगरमधील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मन हेलावून टाकतोय। सोनाराच्या दुकानातील व्हायरल झालेल्या आजीच्या गालावरची खडी पाहून आणि आपल्या वयोवृद्ध पत्नीसाठी सोन्याचा दागिना खरेदी करण्याची आजोबांची धडपड पाहून महाराष्ट्र गहिवरलाय। सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या प्रेमाची गोष्ट कोट्यावधींनी पाहिली आहे, तर वयाच्या 90च्या पलीकडच्या आजी आजोबांची एक प्रेम कहाणी जी काळालाही हरवू शकली नाहीये आणि एका सोनाराच्या माणुसकीची जी अजूनही समाजात जिवंत आहे हे अधोरेखित करणार आहे। ते बरोबर सापडतात। बरोबर पहिल्या दुकानात सापडलो होतो की नाही मी, तुम्ही फार काठीने डवचित होता आजीला आमच्या। दुकानात किती फिरत आलो मी, हां तरी मी ते मिळत लागते। पांडुरंग विचार करतो ना, अरे खऱ्या माणसाकडे गेले पाहिजे। खरे हां मी तिथे फोर्स केला का तुम्हाला? नाही नाही, उलट मी म्हणलं की अहो बायको बोलवते आत या। काय करावं बाप्पा, किती होते त्या पोटी मग तुमचीच लागली तिथे कुठले तुम्ही? आम्ही माझ्या तालुका जालना जिल्हा, जालना जिल्हा। माझ्याकडे 90 3 वर्ष 93 वर्षाचे। फोटो काढून घेतला व तुमचा फोटो काढून घेतला व मग कमी वय असं 70 70-80 नाही झाली। भाऊ गांड होत ते मेलं, गांड राहिलं। हां 8 दिवस चालले पे माळकरी तुळशीची माळ आहे बाबा अंगा। ते फोटो काढून सांग की बाबा मग पदर पाड्याला आहे, चट पाड्याला आहे आणि फोटो काढ। मग पत्र घ्या त्याची बाई म्हणून फोटो काढा म्हणा, पत्र घ्या। आणि इथं फक्त हे घ्यायला आले आणि 3,000 आता तुमच्या पोटातलं काय माहिती, ती बाई म्हणते ती पाट घासी बायाचे म्हणजे बायाचे संडास, त्या संडास पाणी गरम भेटते तिथं, मग या आंघोळ करून तुम्ही तिथं राहताय का? हो गजानन मंदिरात पाकिटात मिळवती। काय करताय आता? मागितलेले पैसे मागितलेले आता दुकान मागत आलो मी। आता आमच्या त्या दुकानात आले होते, आमच्या लेडीजला काय वाटलं तुम्ही मागायलाच आले। हो ती आली दिले ना, दिले आणि मग तुम्ही म्हणले की आता पोत घ्यायची बायकोला, तुम्ही लिहून देता का? हा मग आता घेतली, कोणती पोत घेतली? ही काय दाखवा बरं। ही ही माळा घेतली का? ही माळ घेतली आता। बर, आणि ही वाटी? हो बर, चांगली आवडली का तुम्हाला? आता काय करायचं नाही आता पण कसं आता याचे पैसे किती होते? पैसे का तुम्ही किती काढले? इतकेच आणलेत, आता काय करू? अरे बाप, भरपूर आणले हो। 1120 रुपये। बर, पुन्हा आहेत ना दिनं, मग तेच बरं। पुन्हा आहेत ना आणले पैसे लय झाले एवढे पैसे। हे काय गप नाही पुन्हा पैशाचं, हा हे काय अरे बाप, काय पाडायला तो शेंगा पडल्या की? अरे रे कमी पडले तर आहेत ना माझं पैसे। आजी किती पैसे? 1000 1100 1100 मोजा। अरे बाप, हे तर लय 10-20-20च्या भरपूर नोट आहे त्या। हे तुमचे तुम्हाला, हे बी तुम्हाला, हे बी तुम्हाला करा ना, आणि ही माळा तुम्हाला, ही घालाची हा घालताना, आणि ही वाटी बाबाकडून तुम्हाला। बाबा द्या वाटी, तुम्ही द्या। तुम्ही लग्न केलं किती वर्ष आधी लग्न केलं? बाबा तुमच्या एवढा पोरगा वारला ना,
द्या 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 बाई हा ही आवडत वाटी केलं. नाही हा? पैसे घ्या तुम्ही काही म्हणा हा मला तुमच्या हिशोबाने काय द्यायचे ते द्या घ्या 1000 रुपये 1000 रुपये नको लय झाले तेवढे पैसे पांडुरंगाचा आशीर्वाद आणि तुमचा आशीर्वाद असला तर सगळं कल्याणच कल्याण आमचं 500 दे 500 नको अजून कमी द्या काय घ्यायचे घ्या बरं याच्यातले तुम्हाला नाही तुम्ही द्या तुमच्या हाताने आता 500ची नोट द्यायली ती घेईन मला मत येत नाही ना रे बरोबर भाई तू मला काही काढू नकोय भाई काय फोटो काढायचे फोटोच काढणे तर मग पांगीशीन रे बाबा फोटो चांगले नसते जगातले घ्या तुम्ही हो ना भाया तुमचा मुलगा मुलगी आई हे नाही का मोठा पोरगा होता एक मोठं पोरग मेलं भाऊ मारलं. आणि लहान पोरग निघले मुताडते ना स्वतःच्या बायकोनं मारलं ताना ताना आम्ही निघालेलो बाहेर नाही तर मला गरज नाही कशाची घरी 5 एकर वावर आहे. सगळं चांगलं आहे मग पोरगा भारी होता भारी होता तंबाखू खात नव्हता दारू पित नव्हता तुम्ही म्हणल्याचे मावा चहा पीत ते मला लागतं मावा चहा प्या पोरगा लय भारी आणि हे जे आहे ते निघले मुताडत्या ना त्याला काय करतात नाही दे दे त्यांचे ते हे बघा हे मी घेतले आजीकडून 10 रुपये आणि बाबाकडून 10 रुपये आता मी हे जपून ठेवणार जपून ठेवा नाही तर हा, तुम्हाला हे म्हणलं तुमचा आशीर्वाद आशीर्वाद आपला हा आपला आशीर्वाद लय लागेल तुम्हाला चांगला पाहतो मी काय म्हणतो चालेल हे पॅक करून द्या त्यांना आजी तुमच्या शेंगदाणे पडली करू दे तुम्ही आता लय अवघड केलं बरं भाऊ हे घरा तुमचं ते का खेळा भाऊ हे देवाला सांगा हो ना म्हणा की या पोराकडं लक्ष दे हे धरा तुमची हे मोठ्या नोटा धरा आजी या नोट मोठ्या नोटा धरा हे ठेवून द्या तुमची मोठाल्या 2 आणि 3 आणि 4 5 6 7 8 भाऊ आपले 9 चहा सांग. 10 ते मला एवढं मोठं मुश्किल कुठे आता हे तुमचे 20 घेतले बरं बरं हो ठेवू का लय चांगलं होतं काय चांगलं होईल लय चांगलं कोणाचं तुमचं बर बाबा आजीवर प्रेम करता तुम्ही आता काय आता म्हातारे पण तर आता काय सांभाळत लागतं ना काय समजत मला जाऊ दे आता 1000 तुमचे बाबा बरं हे तुमचे 300 आता एकूण एकाला सांभाळत लागेल का नाही हा हा करते का पण सांगा ना जेवण खावण मस्त पद्धती अहो प्रेम करते का अहो जीव लाविते का आजीला हे वापरा वाटणले पाहिलं बरं यार करता येतं का मग काढता येतं पण आता काय भाऊ लय उपकार झाला हो हे वापरतात ना हो हो चांगलं फुलं बाबा